मंडळी नमस्कार। G20 राष्ट्रांची परिषद नवी दिल्लीमध्ये सुरू होते। याचं एक निमंत्रण समोर आलं जे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या सर्व 20 राष्ट्रांच्या प्रमुखांना खास जेवण्याकरता निमंत्रित केलंय त्याचं निमंत्रण आहे। आणि या निमंत्रणावर लिहिलंय राष्ट्रपती भारत। अर्थात सगळ्यांनाच अपेक्षित होतं की राष्ट्रपती इंडिया असं लिहिलं जाईल, प्रेसिडेंट ऑफ इंडिया। पण भारत असा उल्लेख केल्यानं त्यावरून आता वाद निर्माण झालाय। अर्थात मंडळी आपल्याकडे वाद कुठल्या गोष्टीवरून होऊ शकतो काहीच सांगू शकत नाही, कुठल्याही गोष्टीवरून। आता या सगळ्या वादाला वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच INDIA या काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या राजकीय आघाडीनं इंडिया हे नाव स्वतःला घेतलं आणि आता याला उत्तर कसं दिलं जाणार याची उत्सुकता होती। अर्थातच उत्तर म्हणजे राजकीय उत्तर की जे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं अपेक्षित होतं। आणि त्या पाठोपाठ इंडिया हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकरता घेतलं गेलेलं नाव। इंडिया याच नावाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत भारताची ओळख सांगितली गेली आहे। पण मग भारत हे नाव अचानक आलं का? भारत या नावाचा उल्लेख कुठे कुठे आहे? भारत हे नाव कशावरून पडलं किंवा याच्याकरताचा संदर्भ नेमका काय काय सांगितला जाऊ शकतो किंवा सांगितला जातोय याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मंडळी राजकारण काहीही असो, या देशाच्या सांस्कृतिक चळवळीचा किंवा या देशाच्या अन्य विषयातल्या इतिहासाचं जे मूळ नाव आहे ते कुठेतरी भारत असंच आहे। मग लोक याच्यावर विचारतात की हे भारत नाव आलं कसं? मग कोण म्हणतं भरत नावाचा राजा होता आणि त्याच्यावरनं हे भरत नाव पडलं। यातले काही दाखले असेही आहेत की कोणे एकेकाळी भरत मुनी होते ज्यांनी नाट्यशास्त्र लिहिलं, जे विविध शास्त्र विद्यांमध्ये अत्यंत संपन्न आणि हुशार मानले जायचे, त्यांच्यावरनं हे नाव पडलं। काही जण असं म्हणतात की रामाच्याही आधी चक्रवर्ती असा असलेला जो राजा होता तो कोण होता, तर तो भरत राजा होता। एक कथा अशीही सांगितली जाते की तुम्ही एक ते चित्र पाहिलं असेल, सिंहाचा जबडा उघडून त्यात दात मोजणारा एक छोटासा बालक त्यात दाखवला गेलाय। आणि असं ती गोष्ट पूर्ण अशी आहे की तो जो राजपुत्र होता तो होता भरत। इतका शूरवीर होता की लहानपणापासूनच अगदी सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजू शकण्याची त्याची क्षमता होती आणि याच राजाच्या नावावरनं भारत असं नाव पडलं। एवढंच नाही मंडळी, कंबोडियापासून जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी भारतीय संस्कृती पोहोचली त्या ठिकाणी तिची ओळख युगानुयुगे शतकानुशतके हिंदुस्थान आणि आताच्या अर्थाने भारत अशीच आहे। आणि म्हणूनच कदाचित भारत हे नाव पुढे आलं का माहीत नाही। पण अर्थात याचा राजकीय अर्थ काढणारे राजकारणी, विविध पत्रकार किंवा कदाचित सर्वसामान्य लोकसुद्धा याचा असाच अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात की इंडियाला पर्याय म्हणून भारत। आणि त्याला पार्श्वभूमी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली की INDIA ही राजकीय पक्षांची आघाडी झाल्यानंतर त्यावरही मात देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा एक उत्तम प्रयत्न आहे की काय, अशी ही चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जर का आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव इंडिया असं घेतलं जात होतं, तर G20च्या बैठकीच्या निमित्ताने अचानक ते भारत म्हणून का घेतलं जाऊ लागलं असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी आता पुन्हा एकदा भाजपला आणि संघ परिवाराला या देशाचा इतिहासच नाही, या देशाची राज्यघटना नाही, तर या देशाचं नाव सुद्धा बदलून टाकायचं आहे अशा प्रकारचा आरोप होऊ लागला। अर्थात हा झालेला आरोप आणि त्याला दिली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची काही उत्तरं ही राजकीय स्वरूपाची असतील सुद्धा, पण भारत नावाचा इतिहास हा छोटा नाही। किंबहुना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव सुद्धा होतं भारत एक खोज। एवढंच नाही तर फार पूर्वी म्हणजे इंग्रज यायच्या आधीच्या काळात सुद्धा या देशाची ओळख होती ती भारत। आणि म्हणूनच कदाचित भारत याच नावाला
पंतप्रधान मोदी प्राधान्य देऊ इच्छितात का? केंद्रातलं सरकार प्राधान्य देऊ इच्छितं का? गेल्या साधारण 9-9.5 वर्षांच्या कालखंडाचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत, भारतीयत्व किंवा हिंदू आणि हिंदुत्व याचीच कास धरल्याचं वारंवार अधोरेखित झालं आहे. मग जगातल्या विविध देशांमध्ये सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न असो किंवा अन्य व्यापारी किंवा परराष्ट्रविषयक संरक्षणविषयक चर्चांना जाताना सुद्धा भारतीय नावाचा एक धागा पकडून पुढे जाण्याचा केलेला प्रयत्न असो. कदाचित पंतप्रधान मोदी किंवा भाजपला असं वाटतंय की हा भारत नावाचा धागा इथून पुढे अधिक बळकटी देऊ शकतो भारताच्या, देशाच्या आणि आता काँग्रेसच्या भाषेत सांगायचं तर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मजबूतीकरणाकरता. भारताच्या संदर्भात आणखीन एक अतिशय इंटरेस्टिंग उल्लेख आणि संदर्भ सापडतो तो इराणच्या संदर्भातनं. इराणचा जो काही इतिहास आत्ता उपलब्ध आहे त्यात महाभारताच्या आधीच्या काळातला जो इतिहास आपण बारकाईनं पाहिला तर त्याही इतिहासात म्हणजे इराणच्या इतिहासात आपल्या देशाचा किंवा आपल्या द्वीपकल्पाचा उल्लेख भारत अशाच प्रकारचा करण्यात आला आहे. पण मग तुमच्या मनात प्रश्न येईल की इंडिया या शब्दाचा उगम कधी झाला आणि तो शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसारित कसा झाला? अपभ्रंशातून. हिंद, हिंदू, हिंदवान, हिंदुश अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांच्या अपभ्रंशातून काही शतकांनंतर इंडिया हा शब्द अस्तित्वात आला. पण त्याही पूर्वी शब्द होता इंडिस. ग्रीक संस्कृतीमध्ये भारताला इंडिया किंवा सिंधू अशा प्रकारचा शब्द वापरला गेल्याचे काही दाखले आढळतात. अर्थात सिंध नदीच्या काठावर वसलेलं हे सगळं शहर किंवा ही संस्कृती ही सिंध संस्कृती आणि त्यातून अपभ्रंश झालेला शब्द हा इंडिया आहे असंही अनेक जण मानतात. आणखीन फक्त 2 छोटे दाखले देतो आणि मग आपण थांबूयात. ज्यांनी भारत या शब्दाला आक्षेप घेतलाय त्यांच्याकरता आपल्या देशाच्या प्रतिज्ञेत सर्वत्र भारत याच नावाचा उल्लेख आहे. कुठेही इंडिया या शब्दाचा उल्लेख नाही. एवढंच नाही तर आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा जनगणमनमध्ये सुद्धा भारत भाग्य विधाता अशीच ओळ आणि शब्दरचना आपल्याला आढळते. त्यामुळे आज काँग्रेस राजकीयदृष्ट्या हा मुद्दा निश्चितपणे मांडेल आणि त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चाही होईल. पण या देशाचं नाव किंवा या देशाच्या संस्कृतीचं नाव हे भारत, भारतीयत्व आणि भारतीयपण याच्याशी जोडलेलं आहे. त्या मातीतच रुजलेलं आहे एवढं मात्र नक्की. हां, पण मंडळी या विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही INDIA का इंडिया का भारत यापैकी कुठली गोष्ट तुम्हाला अधिक जवळची वाटते? ती का जवळची वाटते? तुम्ही स्वतः या देशाला इंडिया म्हणू इच्छिता का भारत? तुम्हाला काय आवडेल? याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सूचना आम्हाला जरूर कळवा.